हा स्लीवलेस ब्लाऊज शिवायचा होता, तर त्यासाठी बॅक साईडला मी व्ही-नेक घेतला होता आणि त्याच्या अस्तरवर फक्त दापटीप मारली होती. पूर्ण फॅब्रिकवर टर्न करून अस्तर दापटीप मारून घेतली नव्हती. हे पहा अशा प्रकारे. आणि बॅक हुक होते ते रेडी करून घेतले. आणि फ्रंट साईडला आपण कप लावताना जसा ब्लाऊज शिवून घेतो ना, अस्तरला अस्तर आणि मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक शिवून घेतो आणि नंतर ते एकावर एक असं ठेवून उलट्या बाजूने अस्तरची बाजू खाली उलटी असते, म्हणजे सरळ सरळ ठेवून आपण शिवून घेतो आणि टर्न करून घेतो. त्या हिशोबाने ते शिवून घेतलं आणि शिवून घेतल्यानंतर त्याच्यावर दापटीप मारताना कमरेकडच्या बाजूला दापटीप मारली, पण वरच्या बाजूला फक्त अशी अस्तरवरती दापटीप मारून घेतली. कारण आपल्याला हा ब्लाऊज स्लीवलेस शिवायचा आहे आणि स्लीवलेस ब्लाऊज शिवताना त्याला कोणत्याही प्रकारचा दुसरा कपडा जॉईन करायचा नाही आहे. व्यवस्थित असा तो शिवला गेला पाहिजे. आपण त्याला दुसरी कुठलीही पट्टी न जॉईन करता हा ब्लाऊज एकदम कप लावल्यासारखा आणि एकदम फिनिशिंगने शिवला जातो आहे. हा बघा कप लावल्यासारखा पबही आला आहे ह्या ब्लाऊजला. आणि इथे आपण हा बॅक साईड आणि फ्रंट साईड जोडून घेतानाची मेथड बघा. जेव्हा आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड जोडून घेतो तेव्हा हा कमरेकडच्या बाजूने वगैरे कपडा एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचा. दोन्ही सेमच कपडे घ्यायचे आणि हे असे अस्तरचे आणि मेन फॅब्रिकची अशी घडी ओपन करून घ्यायची आणि अस्तरला अस्तर आणि मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक असं सरळ सरळ ठेवून शिवून घ्यायचं. आणि जेव्हा आपण उलट्या बाजूने टर्न करू तेव्हा बघा उलट्या बाजूने कुठला कपडा दिसत नाही, सरळ बाजूने कुठला कपडा दिसत नाही आणि दुसरीही बाजू तशीच शिवून घ्यायची. आता प्रश्न राहिला इकडेच आपल्याला पट्टी जॉईन करायला लागते, तर ते आपण योग पट्टी जॉईन करतो ना त्या प्रकारे असं पूर्ण कपडा खोलून घ्यायचा, सरळ कपडा आतमध्ये घालायचा पूर्ण आणि हा एका साईडने असा शिवून घ्यायचा. शिवून घेऊन त्याला कट मारायचे आणि वरच्या बाजूने दापटीप मारायची नाही. ते फिनिशिंगने शिवलं जातं. आता हे मी फुल व्हिडिओमध्येही सांगते की कसं करायचं. तुम्ही तो फुल व्हिडिओसुद्धा नक्की पहा. उद्या मी तो फुल व्हिडिओ अपलोड करीन. हे काढल्यानंतर त्याला प्रेस करायचं आणि शिवून घ्यायचं आपण फिटिंग करून. खूप सुंदर असा लूक येतो आहे. तुम्हाला आवडला असेल ही मेथड तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. ह्याचा फायनल लूक ही बघा. दुसऱ्याही बाजूनं तेच करायचं आपण. हे पूर्ण ओपन करून घ्यायचं आणि उलट्या बाजूने असं शिवून घ्यायचं, सरळ कपडा आत घालायचा. आणि हे जेव्हा आपण कपवाले ब्लाऊज शिवतो ना तेव्हा हे कप लावायच्या आधी ही प्रोसेस केली पाहिजे, कारण कप असल्यामुळे इथून ह्या मधून तो आपल्या ब्लाऊजचा पूर्ण पार्ट येणार नाही. अशा प्रकारे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा ओव्हरलॉकही करायची गरज नसते. आतल्याही बाजूने तो ब्लाऊजला एकही आपली शिलाई मार्जिन दिसत नाही आणि वरच्याही बाजूने शिलाई मार्जिन दिसत नाही. खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी होतो. हा अशा प्रकारे मी साईडूनही त्याला आतल्या बाजूने फोल्ड करून शिलाई मारली. हा त्याचा फायनल लुक बघा. खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. स्लीवलेस किंवा तुम्ही असा स्लीववालाही ब्लाऊज शिवू शकता, पण स्लीवलेस ब्लाऊज तर हा होता, तर खूप सुंदर असा ब्लाऊज झाला. ह्याच प्रकारे तुम्ही ही ब्लाऊज शिवू शकता. आवडला असेल तर लाईक करा आणि लॉंग व्हिडिओ नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू